सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं नांदवली गाव. हिरव्यागार शेतांमध्ये बहरलेली पिकं, गुरं चरायला गेलेली आणि संध्याकाळी मंदिराच्या घंटांचा नाद. गावकऱ्यांचं जीवन ना अगदी साधं होतं, पण त्यांच्या मनात मात्र एक भीती होती, आणि ती म्हणजे गावाच्या कडेला असलेलं एक गूढ तळं. कोणीही त्या तळ्याकडे सहजा जात नसे. म्हातारे कोतारे सांगत, ते तळं शापित आहे. जो त्याच्या काठावर उभा राहील तो कधीच सुखी होणार नाही. पण काळ बदलत होता आणि नवीन पिढीला ह्या गोष्टी हास्यास्पद वाटू लागल्या होत्या. त्यातच गावातला सर्वात धाडसी तरुण गोपाळ. तो या कथेवर अजिबात विश्वास ठेवत नव्हता. काय रे, तुम्हाला खरंच वाटतं का ह्या तळ्याच्या गोष्टी? गोपाळने आपल्या मित्रांना विचारलं. गावकऱ्यांनीच ही भीती पसरवलीय. माझा विश्वासच नाही या गोष्टीवर. एक दिवस संध्याकाळच्या गार वाऱ्यात सर्वजण बसले असताना गोपाळने मोठ्या अभिमानाने जाहीर केलं, मी त्या तळ्यावर जाणार आणि पाण्याला स्पर्श करणार. बघू तरी काय होतं. मित्र दचकले. अरे नको नको, गावावर संकट येईल. अरे बाबा गोपाळ, थट्टा करू नकोस रे. म्हातारे लोक उगाच सांगत नाही आपल्याला, माहितीये ना तुला. पण गोपाळला हे सगळं भंपक वाटत होतं. त्याने ठरवलं, आजच तो त्या तळ्याला भेट देणार. आणि रात्री अंधार पडल्यावर तो थेट तळ्याकडे निघाला. चंद्रप्रकाशात तळ्याचं पाणी चकाकत होतं. त्याच्या हृदयात हलकीशी धडधड होत होती, पण बाहेरून तो ठाम होता. त्याने हळूहळू तळ्याकडे पाय टाकायला सुरुवात केली, आणि त्याच क्षणी जोराने हवा सुरू झाली. वाऱ्याचा वेग वाढला आणि तळ्यातून एक गूढ आवाज उमटला. तू कोण आहेस? इथे येण्याची तुझी पात्रता आहे का? गोपाळ दचकला, पण लगेच भानावर आला आणि त्याने विचारलं, कोण आहे तिथे? तळ्याचं पाणी मंदपणे हलू लागलं, जणू काही त्याला प्रतिसाद देत होतं. गोपाळने निर्धाराने हात पुढे केला आणि पाणी स्पर्श केलं, आणि त्या क्षणी आकाशात प्रचंड वीज चमकली आणि तळ्यामध्ये एक महाकाय वावटं उठली. गोपाळ घाबरला. त्याने मागे वळून गावाकडे पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला. गाव गायब झालं होतं. गोपाळने डोळे फाडून पाहिलं. जिथे त्याचं गाव होतं तिथे आता केवळ जंगल उरलं होतं. ना घरं, ना लोक, ना मंदिर, ना गुरं, काहीच नव्हतं. हे काय झालं? गाव कुठे गेलं? त्याने किंचाळत विचारलं. तो वेड्यासारखा धावत गावाच्या दिशेने गेला, पण तिथे काहीच नव्हतं. त्याचा घसा आता कोरडा पडला होता. पाय थरथर कापू लागले होते. हे कसं शक्य आहे? माझं गाव कुठे गेलं? त्याच्या मनात भीतीचं वादळ उसळलं. तो जमिनीवर कोसळला. श्वास आवरत त्याने ओरडायला सुरुवात केली. काय झालं? माझं गाव? कुणी आहे का? कुणी आहे का इथे? तेवढ्यात एका झाडामागून साधू समोर आला. तो खूपच वृद्ध दिसत होता, जणू शेकडो वर्षांचा. गोपाळा, हे तुझ्या गर्वाचं फळ आहे, तो गंभीर स्वरात म्हणाला. गोपाळ डोळे विस्फारून साधूकडे पाहत राहिला. तुम्हाला माझं नाव कसं माहिती? साधूने डोळे मिटले आणि शांतपणे सांगू लागला. हे तळं पूर्वी एका राजकन्येचं होतं. तिला अन्यायाने मारण्यात आलं आणि तिने गावाला शाप दिला. जो कोणी अहंकाराने, अति अभिमानाने या तळ्याजवळ येईल, त्याने संपूर्ण गाव नष्ट होईल. हे ऐकताच गोपाळच्या अंगावर काटा आला. म्हणजे माझ्या एका चुकीमुळे संपूर्ण गाव गायब झालं? नाही, हे मी काय करून बसलो? मला हे नव्हतं करायला हवं होतं. गोपाळ, रडू नकोस. तुझ्याकडे अजून एक संधी आहे. पश्चाताप केलास तर तुझं गाव परत येऊ शकतं.
बाबा, तुम्ही हे काय म्हणताय? जर असं असेल ना, तर मी काही करायला तयार आहे. मी काही करायला तयार आहे. मला सांगा, मी काय करू? सांगा मला. साधूने त्याला एका शुभ्र शिंपल्याबद्दल सांगितलं. एक शिंपली तळ्यात गायब झालीये. जर तुझं मन खरंच शुद्ध असेल तर ती तुझ्या हातात येईल. पण जर तुझ्या मनात किंचितही गर्व असेल तर तळ तुला गिळून टाकेल. तुला गिळून टाकेल. हे ऐकताच गोपाळने एक मोठा श्वास घेतला आणि त्याने तळ्यावर पुन्हा जाण्याचं ठरवलं. आता पाणी थंड होतं आणि सगळीकडे शांतता पसरली होती. तो एक एक पाऊल पुढे टाकत होता आणि शेवटी तो तळ्याजवळ पुन्हा पोहोचला. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण त्याला अंधाराशिवाय काहीच दिसत नव्हतं. त्याने आपला हात तळ्यामध्ये टाकला, पण त्याच्या हाताला काहीच लागत नव्हतं. पण हार न मानता त्याने पुन्हा शोधायला सुरुवात केली. पण काही वेळाने अचानक त्याच्या हाताला काहीतरी गुळगुळीत जाणवलं आणि तो चमकला, कारण ती शिंपली होती. क्षणात तळ्यातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला. हवेत वीज चमकली आणि सगळं गाव परत दिसू लागलं. गोपाळच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. गावकऱ्यांनी त्याला पाहताच आनंदाने ओरडायला सुरुवात केली. अरे गोपाळ, गोपाळ, कुठं होतास तू? आम्ही किती शोधलं तुला. गोपाळला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कारण मंदिर, घरं, माणसं सगळं तसंच होतं जसं तो सोडून गेला होता. त्या दिवसानंतर गोपाळने कधीही गर्व केला नाही. तो गावाचा मार्गदर्शक बनला आणि तळ्याच्या गोष्टींचं महत्त्व सगळ्यांना समजावून सांगू लागला. गावकऱ्यांनीही एक धडा घेतला. परंपरा आणि श्रद्धेचा अपमान कधीही करू नये. तळ्याचं पाणी आता शांत होतं आणि ना ते कुणाला त्रास देत होतं. पण त्याचा गूढ इतिहास मात्र अजूनही जिवंत होता. त्या तळ्याजवळ पुन्हा कोणीही अहंकाराने पाऊल टाकलं नाही. कारण लोभ, अहंकार आणि गर्व फक्त विनाशाला आमंत्रण देतात. जीवनात विनम्रता आणि श्रद्धा असली तरच आपलं आयुष्य सुखी होऊन जातं. मित्रांनो, या गोष्टींच्या प्रवासात सामील झाल्याबद्दल तुमचे धन्यवाद. जर तुम्हाला आमच्या कथा आवडत असतील तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसह स्टोरी मित्र कमलाकर या यूट्यूब चॅनेलवर. तोपर्यंत आनंदी रहा आणि कथा ऐकत रहा.